अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही महाराजांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं अभयदान आहे. या एका वाक्याने कठीण काळामध्ये अस्थिर मनालाही एवढा आधार मिळतो, हा असंख्य भक्तांचा अनुभव आहे. कधी कधी भक्ताची परीक्षा घेतली जाते, पण मात्र वेळ आल्यावर महाराज त्यांच्या भक्तांना खूप भरभरून देत असतात, यात काही शंका नाही. नमस्कार, मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. येत्या 20 मार्च 2026 रोजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची ब्रह्मांड नायकांची प्रगट दिनाचा उत्सव आपण सर्वजण साजरा करणार आहोत. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींचा प्रगट दिन असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, स्वामींचा जन्माबाबत कुठेही काहीही वर्णन केलेले आपल्याला दिसत नाही. स्वामींनी सुद्धा काही त्याचा कधी उल्लेख सुद्धा केलेला नाही. म्हणजेच स्वामींनी कोणाच्या पोटी जन्म घेतलेला नसून ते सगुण रूपामध्ये प्रगट झाले आहे. म्हणूनच आपण स्वामींचा प्रगट दिन साजरा करत असतो. 20 मार्चला प्रगट दिन आहे, तर त्या अनुषंगाने 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या 21 दिवसांपर्यंत, या 21 दिवसांमध्ये आपल्याला स्वामींची जी तुम्हाला आवडेल, जी तुम्हाला करायची आहे ती त्या सेवा तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही सेवा 21 दिवसामध्ये करू शकता. तर यावेळी काही मनोकामना किंवा कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनातल्या सर्व संकटांमध्ये मानसिक बळ देऊन प्रत्येक वाटेवर महाराजांनी आधार दिला आहे, मार्ग दाखवला आहे आणि सगळ्या अडचणींमधून, संकटातून बाहेर काढला आहे. आणि त्यासाठी स्वामींची कृतज्ञता म्हणून आपल्याला प्रगट दिनापर्यंत स्वामींची यथाशक्ती सेवा करायची आहे. तुम्हाला जी सेवा आवडेल ती सेवा तुम्ही करू शकता. बऱ्याच स्वामी भक्तांनी स्वामींच्या लिखित नामजप सेवेला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे आता महाराजांच्या प्रगट दिनाची औचित्य साधून 21 दिवसाची खूप सुंदर अशी सेवा आपल्याला सर्वांना करायची आहे. ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अतिशय पवित्र असा, आयुष्याचं सोनं करणारा आणि दिव्य अनुभव देणारा असा ग्रंथ आहे, जो स्वामींचा आत्मा मानला जातो. परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलं आहे, ह्या ग्रंथाचे संकल्पयुक्त 108 पारायण केले तर जो कोणी व्यक्ती या ग्रंथाचे 108 पारायण करेल, त्याच्या जीवनामध्ये स्वामी समर्थ महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. असा फार दिव्य अनुभव देणारा आणि अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करणारा, आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करणारा हा ग्रंथ आहे. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा असा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत, जो आपल्याला स्वामींच्या आणखी जवळ नेतो. तर प्रगट दिनाच्या अनुषंगाने आपल्याला 21 दिवसाची सेवा ही करायची आहे. 21 दिवसामध्ये आपल्याला 21 पारायण करायचे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे. तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये 21 पारायण पूर्ण करायचे आहे. 21 दिवसांची सेवा तुम्ही अगदी आजपासून सुद्धा सुरू करू शकता, कारण मध्ये काही कारणांमुळे काही प्रॉब्लेम्स आल्या, मासिक धर्म वगैरे आला, तर तेवढे दिवस स्किप होणार आहेत मध्ये. त्यामुळे जेवढं आधी लवकर सुरू केली सेवा तेवढं चांगलं राहील, कारण की पुढे मग 20च्या नंतर जरी तुमचं 22-23ला सुद्धा जरी पारायण संपत आलं तरी काही हरकत नाही. सेवा तुम्ही सुरू ठेवायची आहे. मध्ये जेवढे दिवस स्किप होतील तेवढे दिवस स्किप झाल्यानंतर सेवा परत कंटिन्यू करायची आहे, पण सेवा मात्र करायची आहे. पुढे 1-2 दिवस इकडे तिकडे झाले तरी चालेल, काही हरकत नाही, पण ही 21 दिवसाची सेवा सगळ्यांनी करायची आहे. सगळ्यांच्या घरामध्ये पारायण झालंच पाहिजे. कारण शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी करता करविता स्वतः महाराज आहेत. आपण किती सेवा करायची, कोणती सेवा करायची हे ठरवणारे आपण कोणीच नाही आहे, हे सर्व महाराज ठरवत असतात. पण जुने सेवेकरी जे आहेत, अर्थातच त्यांना सर्व माहितीच आहे. पण जर कोणी नवीन सेवेकरी असतील, आताच स्वामी सेवेमध्ये आले असतील, तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते, अतिशय छोटा पण असा प्रभावी असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. 21 अध्याय पूर्ण, जेव्हा आपण 21 अध्यायाचे पूर्ण वाचन करतो त्याला एक पाठ एक पारायण असे म्हणतो आपण. तर 21 अध्याय हे संपूर्ण आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचे आहे. एकाच बैठकीमध्ये एक पूर्ण पाठ आपल्याला करायचा आहे. वेळ कोणतीही ठरवून ठेवू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी केलं तरी चालेल.
एका बैठकीमध्ये संपूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे. एका दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे. त्यानंतर अगदीच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे किंवा हेल्थ इश्यूज आहे, बसणं होणार नाही किंवा दुसरा काही प्रॉब्लेम आहे, लहान बाळ आहे वगैरे, असं जर काही जेन्युइन कारण असतील तर अर्धे अध्याय सकाळी, अर्धे अध्याय संध्याकाळी अशाप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता. पण जर काही कारण नसेल तर एका बैठकीमध्ये जर होत असेल तर एका बैठकीमध्येच शक्यतो पारायण करण्याचा प्रयत्न करा. तर सगळ्यात आधी जेव्हा आपण पारायण सुरू करतो तेव्हा पहिल्या दिवशी पारायणाला सुरुवात करताना संकल्प घेऊन पारायणाला बसायचं आहे. संकल्प घेण्यासाठी हातामध्ये थोडं पाणी, अक्षदा आणि एक फूल घ्यायचं आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि आपलं नाव आणि गोत्र बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी, माझ्याकडून तुम्ही हे ग्रंथाचे पारायण निर्विघ्नपणे संपूर्ण करून घ्या. तर असा संकल्प करूनच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण सुरू करायच्या आधी स्वामी स्तवन वाचायचं आहे, त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. बघा, जीवनामध्ये कष्टाला पर्याय नाही, पण तुमच्या कष्टाला नशिबाची साथसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, जे अध्यात्मातून आपल्याला मिळत असते, आपल्या गुरूंकडून आपल्याला मिळत असते. त्यामुळे मनासारखा जॉब, मनासारखा जोडीदार, मुलं बाळं होण्यासाठी किंवा इतरही आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहे, व्याप आहे, त्यातून आपल्याला मनशांती मिळण्यासाठी सुद्धा ही सेवा करू शकता. आता ज्यांना काहीही करणे शक्य नाही किंवा काही कारणाने 21 पारायणे करणं शक्य नसेल, त्यांनी 21 दिवस संकल्पयुक्त 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. 11 माळी जप रोज एक वेळ सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यावी आणि रोज 11 माळी जप करावा. महाराज नेहमी म्हणतात, जो माझे अखंड स्मरण करत असतो त्याला मी अखंड जपत असतो. तर नामस्मरणाची सेवा ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. तर तुम्हाला जर पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण सुद्धा करू शकता. 11 माळी रोज श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहे. त्यानंतर 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा सुद्धा करू शकता. 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तर 21 दिवसाची हे सेवा करत असताना परांना आपल्याला खायचं नाही आहे, बाहेरचं कोणाच्याच घरचं काही खायचं नाही आहे, लागत असतात, त्यामुळे परांना खाणे टाळायचं आहे. त्यानंतर सेवा करताना काळे कपडे घालायचे नाही आहे, काळे कपडे घालायचं टाळायचं आहे आपल्याला. मांसाहार कडकडीत वर्ज्य ठेवायचं आहे. घरात सुद्धा मांसाहार झाला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची आहे. उपवास करायची गरज नाही किंवा कोणतीही पूजा मांडण्याची गरज नाही आहे. फक्त स्वामींच्या फोटोची रोज पूजा करायची आहे, धूप दीप ओवाळायचं आहे, फुलं वाहायची आहे स्वामींना. त्यानंतर स्वामींच्या समोर देवघरासमोर बसूनच आपल्याला पारायण करायचं आहे. बघा, आपल्या घरांमध्ये स्वामींची मूर्ती, फोटो आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असायला सुद्धा खूप भाग्य लागतं. प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकले नाही, ते सर्वांनाच भोगावेच लागतात. पण स्वामी सेवेमध्ये आल्यामुळे त्या भोगांची तीव्रता ही लाखपटीने कमी होतेच, यात काही शंका नाही. कितीतरी काहीतरी मोठं होणार होतं पण थोडक्यात सावरलं असं आपण म्हणतो ना, तर हेच त्या भोगांची झळ ही स्वामींच्या कृपेने आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा स्वामी त्याची झळ आपल्याला लागू देत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढी जास्त होईल तेवढी जास्त सेवा करून सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा आहे. योग्य वेळ आल्यावर स्वामी लाखो पटीने देतात की परत आपल्याला काही मागायला शिल्लकच उरत नाही, एवढं स्वामी भरभरून देतात. महाराजांचा प्रगट दिन येतो आहे, त्यामुळे तुमच्या जवळची कोणी व्यक्ती कोणत्या अडचणीमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये असतील किंवा ज्यांना कोणाला गरज आहे तर त्यांना ह्या 21 दिवसांच्या सेवा नक्की सांगा, ओरली सांगा. व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, पण ज्यांना गरज आहे त्यांना नक्की ह्या सेवा करायला सांगा. नक्की त्यांचे प्रश्न मार्गी लागतील, नक्की स्वामींच्या सेवेमध्ये ते आल्यामुळे त्यांना नक्की मार्ग मिळेल. त्यामुळे गरजूंना स्वामींच्या चरणांपर्यंत नेणे ही सुद्धा सगळ्यात मोठी स्वामी सेवाच आहे आणि स्वामींना असे सेवेकरी खूप आवडतात. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना नक्की स्वामी सेवेमध्ये आणा आणि बाकी त्यांचं सर्व महाराज बघून घेतात आणि आपण फक्त निमित्त मात्र असतो. अर्थातच करता करविता फक्त आणि फक्त साक्षात महाराजच आहेत. तर या 21 दिवसाच्या सेवा चुकवू नका.
प्रगट दिनाचा औचित्य साधून ह्या 21 दिवसाच्या सेवा जशा जमेल तशा नक्की करा, सगळ्यांनी करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.